खलानेत हायटेक विकास सोसायटी साकारणार, खर्चातून लोकवर्गणीतून दुमजली विकास सोसायटीचा शुभारंभ। याबाबत अधिक वृत्त असे की खलाने या ग्रामपंचायतीमध्ये प्रभाग क्रमांक 1 मध्ये समाज बांधवांचं कोणतेही योगदान नसताना या ठिकाणी गावाच्या अथक प्रेमामुळे सदर या ठिकाणी त्यांना प्रभाग क्रमांक 1 मधून एक नव्हे तर 3दा सरपंच पदी विराजमान करण्यात आले। शिवाय त्यांच्या पत्नीला देखील बिनविरोध निवडून सरपंच केले। खलाने ग्रामस्थांच्या या विश्वासाला पात्र ठरवण्यासाठी विजय टाटिया यांनी 10% शासन निधी व 90% स्वनिधीतून जवळपास 4 ते 5 कोटी रुपयांची विविध विकास कामे या खलाने गावात केली आहेत। विशेषतः म्हणजे त्यात 5 मंदिरे, आलिशान जिम, अत्याधुनिक ग्रामपंचायत, आदिवासी मंगल कार्यालय आदी कामे पूर्ण झाली असून आज दुमजली अशा राज्यात नंबर 1 ठरणार असणारी हायटेक विकास सोसायटी खलाने मध्ये उभारण्याचा मानस विजय टाटिया यांचा होता आणि त्यांनी आज या कामाचा शुभारंभ केला, ज्यात प्रामुख्याने सर्व संचालक मंडळांना सोबत घेऊन संपूर्ण गावातून वाजत गाजत सदर मिरवणूक काढून तदनंतर या ठिकाणी या कामाचा शुभारंभ या ठिकाणी करण्यात आला। तर येत्या काळात सदर या बिल्डिंग उभारल्यानंतर आणखी एक महत्त्वाचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्याचा प्रयत्न विजय टाटिया हे करणार असून त्यासाठी त्यांनी शासनाकडून निधी मिळाला तर त्याचं सहकार्य देखील घेणार असल्याचे त्यांनी सांगितले। तर जर निधी मिळाला तर चांगलाच, नाही मिळाला तरी देखील गावाच्या पाण्याचा प्रश्न हा कायमस्वरूपी निकाली काढण्यासाठी मी प्रयत्नशील राहील व मरेपर्यंत गावाच्या ऋण फेडण्यासाठी सदर मी सदैव तत्पर राहील असा विश्वास त्यांनी वृत्तवाहिनीशी बोलताना दिला। तर या विकास सोसायटीचे बांधकामच्या माध्यमातून 1 ते 1.5 कोटी रुपये खर्च होणार असून महाराष्ट्रातील नंबर 1 अत्याधुनिक व आदर्श सोसायटी उभी करण्याचे काम विजय टाटिया हे करीत आहेत। गोरगरीब शेतकऱ्यांच्या शेतीमालाला भाव मिळावा, त्यांना बियाणे, अत्याधुनिक यंत्र या ठिकाणी मोफत अत्यल्प दरात उपलब्ध व्हावे यासाठी ते प्रश्न मार्गी लावत असून त्या निमित्ताने आज या विकास सोसायटीच्या भव्य दुमजली इमारतीच्या कामाचा शुभारंभ आज प्रजासत्ताक दिनानिमित्त 26 जानेवारी रोजी सायंकाळी 4 वाजता अतिशय जल्लोषात सदर याचा शुभारंभ करण्यात आला। तर माजी सरपंच तथा दक्ष पोलीस टाइम्स, दक्ष पोलीस न्यूजचे संस्थापक अध्यक्ष म्हणून विजय टाटिया हे संस्थापक अध्यक्ष असून विजय टाटिया हे गेल्या अनेक वर्षापासून समाजहित उपक्रम देखील राबवित असतात। समाजाचे आपण काही देणे लागते म्हणून अनेक समाजहित उपक्रम गावासाठी ते करीत आहेत। गावाबरोबरच इतर जिल्ह्यात देखील ते आपले कार्याचा ठसा उमटवित असून ज्यात प्रामुख्याने नाशिकमध्ये देखील जैन गुरुकुल व जैन गोशाला यांच्या माध्यमातून 50 ते 60 गरीब गरजू व होतकरू आदिवासी मुलांना खर्चाने अन्न, वस्त्र, निवारासाठी शिक्षण देण्याचे काम त्यांनी सुरू केले आहे। 50 ते 60 गायी असून त्यांच्या दुधाचा लाभ या विद्यार्थ्यांना ते मिळवून देत आहेत। तर अशा या दक्ष पोलीस टाइम्स व दक्ष पोलीस न्यूजचे संपादक, संचालक, संस्थापक अध्यक्ष विजय टाटिया यांनी याबाबत अधिक माहिती दिली। तर या कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी प्रमुख अतिथी म्हणून LIC किंगमेकर राजेंद्र बम यांना या ठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून बोलवण्यात आले होते। तर या कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी दक्ष पोलीस टाइम्स व दक्ष पोलीस न्यूज तसेच मराठी पत्रकार विकास संघ मुंबई महाराष्ट्र राज्याचे सदस्य तथा माजी सरपंच खलाने विजय टाटिया, LIC किंगमेकर राजेंद्र बम, सोसायटी चेअरमन खंडेराव बदाने, व्हाईस चेअरमन मंजुळाबाई महाजन, विजय अहिरराव, नरेंद्र रोनवाल, मंगलसिंग गिरासे, देवसिंग गिरासे, रमेश वाल्ले, नारायण ठेलारी, नाना पवार, खंडेराव इची, दगडू देसले, सीताराम वाघ, भगवान वाल्ले, बाजीराव अहिरराव, मनोहर बदाने, आनंदा वाघ, विजय देसले, बावराव पवार, बुवाबाई गिरासे, योगेश पाटील, सरपंच रत्नाबाई भील,
शिवाजी देसले, नितीन देसले आदी सर्वच पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सदर हा कार्यक्रम पार पडला। तर यावेळेस या कार्यक्रमाप्रसंगी स्थानिक नागरिक, ग्रामस्थ, त्याचबरोबर भजनी मंडळ या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते। आमची खलाने विकास सेवा सोसायटी हे बांधण्याचं आम्ही 1 वर्षापूर्वी उद्दिष्ट केलं होतं, पण काही कारणास्तव रोडचं काम चालू असल्यामुळे 1 वर्ष लेट झालं की आज आपण त्याचं भूमिपूजन सर्व ज्येष्ठ नागरिक जे डायरेक्टर ते त्यांचे मिसेस कुठलाही पुढारी नाही, कुठलाही बाहेरचा कोणी अधिकारी नाही, यांच्या हस्ते आपण हा कार्यक्रम केलेला आहे। अध्यक्षांनी धुळ्याचे उद्योगपती राजू ओम यांना आपण बोलवलेलं आहे आणि हे काम आपण वर्षभराच्या आत स्वखर्चाने मी
1 ते सव्वा कोटी रुपये खर्च करून महाराष्ट्रात 1 नंबरची विकास सेवा सोसायटी बनवून शेतकऱ्यांना त्याचा मोठ्या प्रमाणात लाभ होईल। बीज बियाणे इथं कमी दरात दिले जातील, शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध केलं जाईल। ही सर्व शेतकऱ्यांसाठी सोसायटी हे माझा संकल्प आहे, हे मी पूर्ण केल्याशिवाय होणार नाही। असं वाटत होतं की हे काम होईल की नाही होईल, शंका होती, म्हणून आम्ही ग्रामपंचायत पासून तर सर्व डायरेक्टरांचा परिवार आणि धुळ्याचे फक्त एकमेव उद्योगपती सेवाभावी दयावान त्यांना मी बोलवलं नाही, बाकी इतर कोणाला लोकांना बोलवलं नाही। सर्वांना एक कळायला पाहिजे की आता इथं काम चालू होणार आहे, एवढं उद्दिष्ट वाजा गाजा लावण्याचं कारण हेच आणि आपली पद्धत आहे। आपल्याला कुठला शोक नाही, हा एक शोक आहे, तो शोक आपण पूर्ण करतो। सोसायटी होईल माणूस प्रत्येकच शब्द देतो, राजकारणी माणूस प्रत्येकच शब्द देतो, मी जे बोलतो ते करतो आणि ते करण्याचा प्रयत्न करतो। याचा आता हे पूर्ण करेल, याच्यानंतर शेवटचा असेल माझ्या संपूर्ण गावाला पाणी प्यायची व्यवस्था मला करायची, ती निधी मिळाली तर ठीक आहे, नाही तर स्वखर्चाने मी ती सर्व करून ते पाणीचा प्रश्न सुद्धा सोडणार आहे येणाऱ्या काळामध्ये। सोसायटी नंतर 5 मंदिरं बनवली, ग्रामपंचायत बनवली, त्याच्यानंतर जिम बनवली, आदिवासी विकास मंडळ बनवलं, 2 मंगलकार्यालय केलेले, 5 कोटी रुपये खर्च करून 10% शासनाचे आणि 90% माझे असे स्वखर्चाने लोकवर्गणीतून हे सर्व काम केलेलं आहे। आणि याच्या पुढे मी मरेपर्यंत करत राहील। या गावाने माझ्यावर जे उपकार केले, माझ्या परिवारावर जे उपकार केलेले, त्याची मी शेवटपर्यंत फेड करण्याचा प्रयत्न करेन। संचालक मंडळ कार्यक्रमाचे सर्व हे संचालक मंडळ आताच भूमिपूजन झालं। विजू भाऊंनी भरपूर कामं बघितले, मी विजू भाऊ बोलत नाही आणि डायरेक्ट करून दाखवतात, तसाच प्रसंग माझ्यावर केलाय भाऊनी। आता मला काहीच माहित नाही काय विषय, कुठला विषय, फक्त 2 दिवस एक म्हणजे काल दुपारपर्यंत आम्ही जळगाव गुलपीवर गुलपी खातो, हो बरोबर, तोपर्यंत मला माहित नाहीये का प्रमुख पाहुणे मी इथं, आणि जेव्हा मला माहित पडलं का प्रमुख पाहुणे मला केलेले, मी एकदम नवल कळलं काय आता माझा मोठा संघर्ष, मी आता मोठा एक संघर्षामधून बाहेर निघालोय। आणि त्याच्यानंतर भाऊनी एवढा मोठा मला सांगितलं, मान दिलं, त्यानंतर मी भाऊंचा भरपूर जेवढा गुण गाऊ तेवढं कमी आहे, कारण भाऊंच्या बद्दल आता आमची म्हणजे जास्तीत जास्त 6 महिने 1 वर्ष झाले, पण दोस्ती अशी झाली आहे तर भाऊंनी ज्यांच्यावर प्रेम केलंय ते मला नाही वाटत का तो मागं पलटून कधी बघणार नाही। कल्याणासाठी मला जो भाऊंनी मान दिलाय आणि याच्या पलीकडे मी भाऊंनी कल्याणासाठी जे बी काही तुम्हाला ज्या दिवशी वाटत त्या दिवशी माझ्या काही बी सेवाचं भाऊ किंवा कल्याणाच्या तुमच्या सर्व संचालक मंडळांना जर माझ्याकडनं काही बी योग्य ज्याची काही वाटत तुम्हाला राजीव भाऊंकडनं काही सेवा करून याची तर कधी सांगा, मी स्वार्थीप्रमाणे माझ्याकडे भाऊंनी शब्द टाकायचा त्या शब्दाला मी बांधिले। माझ्याकडनं बोलण्यामध्ये काही चूक झाली तर सर्व ग्रामसेवकांना क्षमा मागतो।